विकास ठाकरे आपल्यासोबत आहे. भाऊ, तुम्ही मूळ नागपूरचे आहात. विदर्भात अधिवेशन होत आहे. काय मुद्दे उपस्थित करणार? विरोधी पक्षाविना हे अधिवेशन होत आहे. खरं तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन होऊच नाही. परंतु दुर्दैवानं आपण पाहता की मागचे काही अधिवेशनं विरोधी पक्ष नेते झाले. यावेळेस अपेक्षा आहे की आज विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा करतील आणि अधिवेशनाची सुरुवात करतील. या लोकतंत्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असते. सत्ताधाऱ्यांपेक्षाही विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते, कारण की सत्ताधाऱ्यांनी केलेली कामं बरोबर आहे किंवा नाही हे जनतेपुढे आणणं तर विरोधी पक्षाचं कायम असतं. आणि जर हेच दाबण्याचा प्रयत्न होत असेल विरोधी पक्ष नेत्या अभावीच अधिवेशन घ्यायचं, मग घ्यायलाच नाही पाहिजे. काल मुख्यमंत्री म्हटले की विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती ठरवतात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत. नाही तर हा विधानसभा अध्यक्षांचीच भूमिका आहे ना. मुख्य जबाबदारी विधानसभा अध्यक्षांचीच आहे. त्यांनी लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करावी. त्यांना सभागृह चालवण्यासाठी चांगलं होईल. आणि या राज्यातल्या जनतेचा आवाज, कारण की विरोधी पक्षामध्ये निवडून आलेले लोक यांनी मतदानाने निवडून आले. विरोधी पक्षाला सुद्धा राज्यात मतदान मिळालेलं आहे ना. आज विरोधी पक्षातले नेते भेटणार आहे सभापती आणि अध्यक्षांना याबाबत. मला वाटते की दर अधिवेशनात भेटतात आणि याही अधिवेशनात भेटतील अशी माहिती माझ्याजवळ आहे. आणि विरोधी पक्ष नेता झाला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.